हॅलो बच्चो, कसे आहात तुम्ही? मी आहे डॉक्टर आतिश सोनटक्के. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर आतिश सोबत. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण लिमिटचे PYQ पाहिले. संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचे BSc फर्स्ट सेमिस्टर 1 पेपर 2 कॅल्क्युलस युनिट नंबर 1चे एक्झाम या मंथमध्ये सुरू होत आहे. आज आपण युनिट 2चे PYQ बघणार आहोत. सो जास्त वेळ न घालवता आपण युनिट 2 पेपर 2 मधला युनिट 2 कॅल्क्युलसचा चॅप्टर नंबर 2 कंटिन्युटीचे PYQ बघणार आहोत. तुमच्यासमोर युनिट नंबर 2चा सिलेबस मी प्रेझेंट केलेला आहे. एकदा सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेऊ. युनिट नंबर 2 मध्ये कंटिन्युअस डिसकंटिन्युअस फंक्शन, टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी, प्रॉपर्टीज ऑफ कंटिन्युअस फंक्शन, युनिफॉर्म कंटिन्युअस फंक्शन, प्रॉपर्टीज ऑफ युनिफॉर्म कंटिन्युअस फंक्शन असा हा सिलेबस आहे. सो आपण आणखी वेळ न घालवता सिलेबसला आणि PYQला स्टार्ट करूया. सो क्वेश्चन्स बघण्याच्या अगोदर काही डेफिनेशन्स बघणं गरजेचे आहे. त्या डेफिनेशन्सला आपण रिवाईज करू. तुमच्यासमोर स्क्रीनवर कंटिन्युटीची डेफिनेशन प्रेझेंट केलेली आहे. आपण डेफिनेशन्सला यावरूनच बघू, क्वेश्चन्सला आपण सॉल्व करू, कारण आपला त्याच्यामध्ये वेळही वाचेल. फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस. एखादा फंक्शन हा कंटिन्युअस असतो. एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटवर ॲट x इज इक्वल टू x0 आपण म्हणू शकतो की फंक्शन f ऑफ x इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू x0 इफ लिमिट x टेन्स टू x0 f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x0. या अगोदर आपण लिमिटच्या युनिटमध्ये डेफिनेशन बघितली होती की जर फंक्शनचा लिमिट हा L असेल तर लिमिट x टेन्स टू x0 f ऑफ x इज इक्वल टू L असतो. कंटिन्युटी आणि लिमिटच्या डेफिनेशनमध्ये या राईट हँड साईडचा डिफरन्स आहे. लिमिटमध्ये राईट हँड साईडला L असतो आणि कंटिन्युटीमध्ये राईट हँड साईडला f ऑफ x0 आहे. म्हणजे फंक्शनची x0 या पॉईंटवरची पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे. ओके, आपण हा जो लेफ्ट हँड साईड आहे लिमिट x टेन्स टू x0 f ऑफ x इज लिमिट x टेन्स टू x0 f ऑफ x, यालाच आपण असं लिहू शकतो लिमिट x टेन्स टू x0 प्लस f ऑफ x इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू x0 मायनस f ऑफ x. म्हणजे राईट हँड कंटिन्युटी आणि लेफ्ट हँड कंटिन्युटी पर्टिक्युलर पॉईंटवर, आणि या दोघांची व्हॅल्यू जर f ऑफ x0 इज इक्वल टू निघत असेल तर फंक्शन हा कंटिन्युअस होतो, x इज इक्वल टू x0. शॉर्टमध्येच लिमिट x टेन्स टू x0 प्लस f ऑफ xलाच आपण लिहू शकतो f ऑफ x0 प्लस, आणि लिमिट x टेन्स टू x0 मायनस f ऑफ x0ला लिहू शकतो f ऑफ x0 मायनस इज इक्वल टू फंक्शनची व्हॅल्यू असली पाहिजे f ऑफ x0. ही झाली जनरल डेफिनेशन. आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यासाठी एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनची गरज पडते. सो फंक्शनची कंटिन्युटीची एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन आपण समजून घेऊ. आपण लिमिटची डेफिनेशनला एकदा रिवाईज करू. जर लिमिट x टेन्स टू x0 f ऑफ x इज इक्वल टू L असेल तर बाय एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन आपण असं म्हणतो फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट लेफ्ट हँड साईडला असतो मॉड x मायनस x0 लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज राईट हँड साईडला असतो f ऑफ x मायनस L फंक्शन मायनस त्याची लिमिट व्हॅल्यू लेस दॅन एप्सिलॉन. आता इथे फंक्शनची आपण L व्हॅल्यू नाही आहे तर आपला जो इज इक्वल टू f ऑफ x0 आहे. म्हणजे आपण जर का याला कम्पेअर केलं तर आपला जो टर्म जी आहे ती अशी आहे लिमिट x टेन्स टू x0 f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x0. लिमिटमध्ये L होता, फंक्शनमध्ये राईट हँड साईडला f ऑफ x0. सेम डेफिनेशन एप्सिलॉन डेल्टाची जी लिमिटसाठी आहे तीच डेफिनेशन आपला जो कंटिन्युटीसाठी आहे. फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट mod x minus x0 less than delta implies f of x minus f of x0 less than epsilon. लेफ्ट हँड साईडला पॉईंट्स आहेत x टेन्स टू x0 मीन्स mod x minus x0 less than delta. राईट हँड साईडला फंक्शन मायनस फंक्शनची व्हॅल्यू f of x minus f of x0 less than epsilon. सेम डेफिनेशन लिमिटसारखी. ओके, आता ही झाली कंटिन्युटीची डेफिनेशन. जर एखादा फंक्शन ही डेफिनेशन सॅटिस्फाय करत असेल x0 पॉईंटवर तर आपण म्हणू शकतो दी फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू x0. But what if the function does not satisfy the condition? Then the function is said to be discontinuous. जर फंक्शन या डेफिनेशनला सॅटिस्फाय करत नसेल तर फंक्शन हा डिसकंटिन्युअस असतो ॲट x इज इक्वल टू x0. आपण म्हणू शकतो ज्या पॉईंटवर फंक्शन हा डिसकंटिन्युअस आहे तो असतो पॉईंट ऑफ डिसकंटिन्युटी. x0 इज द पॉईंट ऑफ डिसकंटिन्युटी ऑफ द फंक्शन f ऑफ x इफ ॲट x इज इक्वल टू x0 f ऑफ x डज नॉट सॅटिस्फाय द डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी. x0 या पॉईंटवर जर फंक्शन कंटिन्युटीची डेफिनेशन सॅटिस्फाय करणार नाही तर फंक्शन हा डिसकंटिन्युट होतो आणि त्या पॉईंटला म्हणतो आपण पॉईंट ऑफ डिसकंटिन्युटी. सो हे जनरल डेफिनेशन आहे आणि आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट जी आहे ती एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन आहे ज्याचा यूज करून आपण एक्झाम्पलला सॉल्व करणार आहोत.
सो ही झाली कंटिन्युटीची डेफिनेशन. एक्झाम्पलवर जाऊया, जस्ट लाईक अर्लियर युनिट. ओके, सो इथे आपला जो 2 क्वेश्चन्स मी ॲट अ टाईम स्क्रीनवर प्रेझेंट केलेले आहेत. फंक्शन एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू x0. हा क्वेश्चन जो आहे AXCT सिरीजमध्ये आलेला, म्हणजे रिसेंटचा जो लास्टचा पेपर होता त्यामध्ये हा क्वेश्चन आला होता. आणि याच्या सोबतीलाच आणखी एक क्वेश्चन आहे की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x0 इज कंटिन्युअस फॉर ऑल एक्स बिलॉंग टू 1. हे दोन्ही क्वेश्चन जे आहेत ते सेम आहे. ओके, पहिल्या क्वेश्चनमध्ये पर्टिक्युलर स्पेसिफिक एक्स इज इक्वल टू 3 या पॉईंटवर आपल्याला फंक्शनची कंटिन्युटी चेक करायची आहे, आणि सेकंडमध्ये आपल्याला सर्वचे सर्व एक्सवर फंक्शनची कंटिन्युटी चेक करायची. सो आपण एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन यूज करून एक्स इज इक्वल टू 3 वर फंक्शनची कंटिन्युटी करू आणि त्याला जनरलाइज करू मग फॉर एक्स इज इक्वल फॉर एक्स बिलॉंगिंग टू आर सर्वचे सर्व रिअल व्हॅल्यूसाठी. सो याला आपण सॉल्व करूया एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनचा वापर करून. आपला जो गिवन फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, फंक्शन जो आहे तो आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. आपल्याला प्रूव्ह करायचं, टू प्रूव्ह दॅट f of x is equal to x square is continuous at x is equal to 3. आपल्याला 3 पॉईंटवर हा जो फंक्शन आहे हा कंटिन्युअस प्रूव्ह करायचा. सेम जसे लिमिटचे क्वेश्चन सोडवले ते त्याच वेने जाऊ. फॉर दिस वी हॅव टू फाइंड डेल्टा ग्रेटर दॅन 0 for epsilon greater than 0 such that mod x minus x0 less than delta implies mod f of x minus आता येईल आपला जो f of 3 less than epsilon. डेफिनेशनमध्ये थोडासा चेंज आहे, कारण की आपण आता प्रूव्ह करताना असं प्रूव्ह करणार आहे की लिमिट x टेन्स टू x0 f of x इज इक्वल टू f of x0 कंटिन्युटी डेफिनेशनमध्ये. आणि या क्वेश्चनमध्ये x0 हा जो आहे हा आपला जो 3 आहे, त्या कारणाने आपण याला राईट करताना या फॉर्ममध्ये करणार. इथे जो आहे तो x0च्या ठिकाणी आपण 3 या पॉईंटला यूज करणार. आपला जो बनेल असा लिमिट x टेन्स टू 3 f of x इज इक्वल टू f of 3. सो डेफिनेशननुसार लेफ्ट हँड साईडला जसे अगोदरचे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते सेम लेफ्ट हँड साईडला घेऊन टाकू. लेट mod x minus x0 less than delta. Let's give it equation number 1. Now let's solve right hand side. Mod f of x minus f of 3 is equal to व्हॅल्यू पुट केली. f of x क्वेश्चनमध्ये दिलेला आहे x स्क्वेअर मायनस f of 3. जर f of x x स्क्वेअर असेल तर f of 3 जो आहे तो आहे 3 स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला. x मायनस 3 x प्लस 3 मॉडला सेपरेट केलं इज इक्वल टू मॉड x मायनस 3 इंटू मॉड एक्स प्लस 3. इक्वेशन 1 नुसार मॉड एक्स मायनस 3 या पॉईंटवर मॉड एक्स मायनस 3 हा जो आहे हा लेस दॅन डेल्टा आहे, त्याची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूया. लेस दॅन और इक्वल टू डेल्टा इंटू मॉड एक्स प्लस 3. इक्वेशन नंबर 2 देऊया. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. अगेन फ्रॉम इक्वेशन 1 याला सॉल्व करूया. फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये आहे मॉड एक्स मायनस 3 लेस दॅन डेल्टा. इथे आपण 3 घेऊया. लेस दॅन डेल्टा चूज करू. चूज डेल्टा इज इक्वल टू सिंपल व्हॅल्यू 1 विच इज ग्रेटर दॅन 0. इक्वेशन बनेल मॉड एक्स मायनस 3 लेस दॅन 1 इम्प्लाइज याचं एक्सपान्शन बनेल 3 मायनस 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 3 प्लस 1. आता हे जे सबस्टिट्यूशन आहे आणि याचं जे एक्सपान्शन आहे मॉडचं हे आपण युनिट नंबर 1 मध्ये ब्रीफमध्ये बघितलेलं आहे. ऑलमोस्ट 10 एक्झाम्पल्समध्ये आपण सेम मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. सो तुम्ही एकदा युनिट नंबर 1ला पहिले बघा. पहिले कंटिन्युटीला प्रिपेअर करण्याच्या अगोदर लिमिट प्रिपेअर करणे हे जास्त स्पेसिफिक बेटर आणि ॲप्रोप्रिएट असेल. सो तुम्ही पहिले युनिट 1ला प्रिपेअर करा, त्याच्यानंतर युनिट 2वर या. ओके, त्याचं इथे याचं जे डिटेल आहे ते सर्व तिथे आपण ब्रीफमध्ये घेतलेलंच आहे. यालाच लिहू शकतो आपण 2 लेस दॅन एक्स लेस दॅन 4. सो आपला जो एक्स लेस दॅन 4 ही व्हॅल्यू आलेली, ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये यूज करू. यूज x less than 4 in equation 2. इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साईड आहे मॉड f of x minus f of 3 less than delta into 4 plus 3. So it becomes 7 delta. पण आपल्याला डेल्टा नाही, आपल्याला पाहिजे इथे एप्सिलॉन. सो आपण चूज करू डेल्टाच्या ठिकाणी
एप्सिलॉन बाय 7 ही व्हॅल्यू. अर्लियर आपण डेल्टाची 1 व्हॅल्यू चूज केलेली. सो आपल्या जो आता डेल्टाच्या 2 व्हॅल्यू होतात. सो आपण राईट करू की चूज डेल्टा इज इक्वल टू मिनिमम ऑफ 1, एप्सिलॉन बाय 7 अशा 2 व्हॅल्यू आपण चूज केल्या. देअरफॉर मॉड एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ 3 लेस दॅन 7 इंटू एप्सिलॉन बाय 7 गेट कॅन्सल लेस दॅन किती बनतोय एप्सिलॉन. सो आपण डेल्टाची व्हॅल्यू फाइंड केलेली आणि ज्याच्यासाठी एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ 3ची व्हॅल्यू लेस दॅन एप्सिलॉन आली. या सगळ्यांना आपण कंबाईन करू. देअरफॉर फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 आता आपण काय म्हणणार वी हॅव फाउंड. तुम्ही जर फर्स्ट चॅप्टर बघितलं असेल ते सेंटेन्स आता पाठ होऊन जात आहेत. वी हॅव फाउंड डेल्टा इज इक्वल टू मिनिमम ऑफ 1, एप्सिलॉन बाय 7 सच दॅट mod x minus 3 less than delta implies mod f of x minus f of 3 less than epsilon. आता ही कुठली डेफिनेशन आहे तर ही तर एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन आहे. देअरफॉर बाय एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन f of x is continuous at x इज इक्वल टू 3. फंक्शन एफ ऑफ एक्स हा जो आहे हा आपल्याला मिळतो कंटिन्यूस ॲट एक्स इज इक्वल टू 3 आणि यावरून आपण असं लिहू शकतो लिमिट एक्स टेन्स टू 3 एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ 3. सो आपला फंक्शन कंटिन्यूस झाला ॲट एक्स इज इक्वल टू 3. आपला जो जे 2 क्वेश्चन आहे त्या 2 क्वेश्चनमधला पहिला क्वेश्चन इथे सॉल्व्ह होतोय. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला जनरलाइज करायचं सर्व रिअल नंबरसाठी. नाऊ वी हॅव ऑब्झर्व दॅट की 3 इज अ रिअल नंबर. आपण इथे घेऊ शकतो की x is equal to 3 is any real number of f of x is any real number of f of x. Therefore f of x is continuous at 3 implies f of x is continuous फॉर एनी एक्स बिलॉंगिंग टू आर. कुठल्याही रिअल नंबरसाठी आपण जनरलाइज करू शकतो की फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस. सो या मेथडने आपण दोन्ही क्वेश्चनचे जे ते आन्सर आहे पहिल्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते इथपर्यंत आहे. सेकंड क्वेश्चनला एवढा पार्ट आपण कनेक्ट केला की दोन्ही क्वेश्चनचे आन्सर आपला जो कंप्लीट होता. नेक्स्ट क्वेश्चनला जाण्याच्या पहिले आपण आता लेफ्ट हँड आणि राईट हँड कंटिन्युटीच्या डेफिनेशन बघूया. आपल्यासमोर स्क्रीनवर मी राईट कंटिन्युटी लेफ्ट कंटिन्युटी आहे. आता नेक्स्टचे जे क्वेश्चन आहे एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन आपण पहिला क्वेश्चन जो सॉल्व्ह केला. मग कंटिन्युटीचे जे मॅक्झिमम क्वेश्चन्स आहेत ते लेफ्ट हँड कंटिन्युटी राईट हँड कंटिन्युटीवर डिपेंड करतात आणि त्यावरूनच कंटिन्युटी डिसकंटिन्युटीचे क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. इम्पॉर्टंट आहे आपल्याला कंटिन्युटीच्या डेफिनेशन्सला प्रिपेअर करणे. सो आपण कंटिन्युटीच्या डेफिनेशन बघू. यामध्ये राईट कंटिन्युटी लेफ्ट कंटिन्युटी दोन्ही डेफिनेशन्स आहेत. सो हा जो वरचा पार्ट आहे हा आहे राईट कंटिन्युटीचा आणि हा जो खाली आलेला पार्ट आहे इथून दिस इज राईट कंटिन्युटी आणि हा जो एवढा पार्ट आहे दिस इज लेफ्ट कंटिन्युटी. आता आपण कंटिन्युटीची डेफिनेशन बघितली होती. कंटिन्युटीच्या डेफिनेशनमध्ये आपण म्हटलं की मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा. ओके. सो मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा मी लिमिटच्या युनिटमध्ये ब्रीफमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं होतं की आपण याला एक्सपांड जर केलं तर लेफ्ट हँड साईडला काय बनतो मॉड एक्स मायनस एक्स 0 लेस दॅन डेल्टा मीन्स एक्स 0 मायनस डेल्टा लेस दॅन एक्स 0 प्लस डेल्टा. एक्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या लाय करतात एक्स 0 मायनस डेल्टा टू एक्स 0 प्लस डेल्टाच्या मधामध्ये. आता ही जी ही कंप्लीट डेफिनेशन आहे आपला जो ठीक आहे पूर्णचे पूर्ण एक्सपान्शन. मग आपण जर याला राईट हँड साईड राईट हँड कंटिन्युटीवर जर का घेऊन जाणार तर आपल्याला राईट हँडचे पॉईंट घ्यावं लागेल. एक्स 0 पासून राईट हँड साईडला म्हणजे एक्स 0 पासून डेल्टा एवढ्या डिस्टन्सवर मीन्स एक्स 0 प्लस डेल्टा पर्यंत एक्स 0 टू एक्स 0 प्लस डेल्टा याच्या मधल्या पॉईंटवर आपल्याला कंटिन्युटी चेक करायची. लेफ्ट हँड कंटिन्युटीचा अर्थ आहे की एक्स 0 पासून त्याच्या मागे डेल्टा डिस्टन्सवर एक्स 0 मायनस डेल्टा पर्यंतचे पॉईंट्सवर. सो डेफिनेशनला एकदा आपण ब्रीफमध्ये बघूया. फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू बी राईट कंटिन्युअस. फंक्शन एफ ऑफ एक्स हा राईट कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू एक्स 0 इफ एफ ऑफ एक्स 0 प्लस आपण याला म्हणू शकतो एफ ऑफ एक्स 0 प्लस इज इक्वल टू एफ ऑफ एक्स 0. फंक्शन जर राईट कंटिन्युअस असेल तर एफ ऑफ एक्स 0 प्लस इज इक्वल टू असला पाहिजे एफ ऑफ एक्स 0. याला एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनमध्ये म्हणू शकतो आपण फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 there exists delta greater than 0 such that
x0 लेस दॅन एक्स लेस दॅन x0 प्लस डेल्टा. ओनली लेफ्ट हँड साईडमध्ये चेंज होतोय, राईट हँड साईडमध्ये फंक्शनमध्ये चेंज नाही. x0 मायनस एक्स मायनस x0 लेस दॅन डेल्टाच्या साईडमध्येच आपण चेंज करतोय, तो लिहितोय आपण x0 लेस दॅन x0 मायनस x0 लेस दॅन एक्स लेस दॅन x0 प्लस डेल्टा. x0च्या मागे आपण जाणार नाही. हे बघ जनरली x0 पासून डेल्टा एवढ्या डिस्टन्सवर x0 मायनस डेल्टा लेफ्टला, x0 प्लस डेल्टा राईट साईडला आहे. राईट हँड कंटिन्युटी करताना आपण राईट हँड साईडचे पॉईंट ऑब्झर्व करणार आहे. x0 पासून पुढे x0 प्लस डेल्टाच्या मागे असणार आहे. आणि लेफ्ट हँड कंटिन्युटी बघताना आपण x0 पासून x0 मायनस डेल्टापर्यंतचे पॉईंट बघणार आहोत. हे जे ही लेफ्ट हँड कंटिन्युटी आहे आणि ही जी ही राईट हँड कंटिन्युटी आहे. सो लेफ्ट हँड कंटिन्युटीची जी रेंज आहे ती x0च्या मागे आणि राईट हँड कंटिन्युटीची जी रेंज आहे ती x0च्या पुढे आहे. ह्या रेंजमध्ये आपली कंटिन्युटीची डेफिनेशन आहे. आता फंक्शनची जर लेफ्ट कंटिन्युटी जर चेक करायची असेल तर एखादा फंक्शन जर लेफ्ट कंटिन्युअस असेल तर आपण म्हणू शकतो एफ ऑफ x0 मायनस इज इक्वल टू एफ ऑफ x0. जसं आपण राईट हँड साईड एफ ऑफ x0 प्लस इज इक्वल टू एफ ऑफ x0 म्हटलं, लेफ्ट हँड कंटिन्युटीसाठी एफ ऑफ x0 मायनस इज इक्वल टू आपण म्हणणार एफ ऑफ x0. म्हणजे लेफ्ट हँड साईडला आणि पॉईंटवर फंक्शनची जी कंटिन्युटी व्हॅल्यू आहे ती आपल्याला सेम मिळायला पाहिजे. एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन सांगते फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट x0 मायनस डेल्टा लेस दॅन एक्स लेस दॅन x0 इम्प्लाइज एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ x0 लेस दॅन एप्सिलॉन. म्हणजे लेफ्ट हँड पॉईंटवर x0च्या मागच्या पॉईंट्सवर x0 मायनस डेल्टा टू x0 मध्ये फंक्शनचा जो व्हॅल्यू आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ x0 मिळत असेल, म्हणजेच एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ x0 जर लेस दॅन एप्सिलॉन मिळत असेल तर आपण म्हणू शकतो फंक्शन जो आहे तो लेफ्ट कंटिन्युअस आहे. टोटल कंटिन्युटी किंवा मग लेफ्ट कंटिन्युटी राईट कंटिन्युटीच्या व्हॅल्यू जर आपल्याला सेम मिळत असतील तर आपण म्हणू शकतो फंक्शन जो आहे तो कम्प्लीट कंटिन्युअस आहे. आपण इथे असंच म्हणूया की जर एफ ऑफ एक्स प्लस इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, जर फंक्शनची लेफ्ट कंटिन्युअस व्हॅल्यू राईट कंटिन्युअस व्हॅल्यू ओरिजिनल व्हॅल्यू एवढी मिळत असेल तर आपण म्हणू शकतो फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस आहे ॲट एक्स इज इक्वल टू x0. फंक्शन डिसकंटिन्युअस केव्हा? जर एफ ऑफ एक्स प्लस इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ही व्हॅल्यू यापैकी कोणतीही एक कंडिशन जर व्हायलेट होणार असेल, म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनसची व्हॅल्यू सारखी मिळणार नाही. एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस सारखी मिळेल बट नॉट इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल. अदरवाईज एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स प्लसची व्हॅल्यू सारखी मिळणार नसेल. म्हणजेच इन शॉर्टमध्ये एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ही कंडिशन जर व्हायलेट होणार असेल तर फंक्शन हा डिसकंटिन्युअस असेल. ठीक आहे. यावरून आपल्याला डिफरंट टाईपच्या डिसकंटिन्युटी मिळू शकतात, कारण की आपल्या जो या डिसकंटिन्युटीमध्ये 3 आहेत. एक लेफ्टचा पॉईंट आहे एक्स मायनस, एक त्याच्या समोरचा पॉईंट आहे एक्स प्लस आणि एक कंटिन्युअसली एक्झॅक्टली पॉईंट आहे एफ ऑफ एक्स. यावरून बघा आपल्या जो 4 डिफरंट पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या जनरेट होतात. एक एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस एक्झिस्ट होतात बट आर नॉट इक्वल. हे जे ते एक्झिस्ट होतात पण हे इक्वल मिळत नाही, म्हणजे कंडिशनला सॅटिस्फाय करत नाही. सेकंड एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस एक्झिस्टच होत नाही, मीन्स त्यांची व्हॅल्यू निघतच नाही. थर्ड जे एक्झिस्ट होतात एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस एक्झिस्ट होतात पण त्यांच्या व्हॅल्यू सेम मिळत नाही, नॉट इक्वल टू. फोर्थ कंडिशन आहे एफ ऑफ एक्स प्लस इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस बट नॉट इक्वल टू एफ ऑफ एक्स. तिची ओरिजिनल व्हॅल्यू एवढी फंक्शनच्या एक्झॅक्ट व्हॅल्यू एवढी आपल्याला जर मिळत नसेल, अशा 4 पॉसिबिलिटी आहे. एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स एक्झिस्ट बट आर नॉट इक्वल. सेकंड पॉसिबिलिटी एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस डज नॉट एक्झिस्ट, त्यांची व्हॅल्यू निघतच नाही. थर्ड पॉसिबिलिटी एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस एक्झिस्ट बट आर नॉट इक्वल. अँड फोर्थ पॉसिबिलिटी एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस एक्झिस्ट, दे हॅव सिमिलर व्हॅल्यू बट देअर व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू एफ ऑफ एक्स. स्पेसिफिक फंक्शनच्या व्हॅल्यूवर एक्झिस्ट होत नाही. यावरून आपल्याला 4 टाईपच्या डिसकंटिन्युटी ज्या आहेत त्या एक्झिस्ट होतात. म्हणजे ह्या डेफिनेशननुसार आपला जो डिसकंटिन्युटीच्या 4 टाईप्स आपला जो जनरेट होतात. Now first type is case 1, case 3, case 4. Case 1, case 3, case 4 is generally related to आपण आता जे पाहिलं त्याच्यानुसार केस 1, केस 3 आणि केस 4 मध्ये आपण पाहिलं केस 1 मध्ये पण फंक्शन एक्झिस्ट होतात, केस 3 मध्ये पण एक्झिस्ट होतात आणि केस 4 मध्ये पण एक्झिस्ट होतात. म्हणजे फंक्शनच्या व्हॅल्यू 1, 3, 4 मध्ये एक्झिस्ट होतात पण डिफरन्स काय, त्या इक्वल मिळत नाही. ज्या वेळेला आपल्या जो व्हॅल्यूज ज्या आहेत त्या जनरेट होतात एक्झिस्ट होतात पण इक्वल मिळत नाही, म्हणजे 1 नंबरच्या केसनुसार फर्स्ट नंबरनुसार आपण या डिसकंटिन्युटीला म्हणू शकतो टाईप 1 डिसकंटिन्युटी और सिंपल डिसकंटिन्युटी. सो सिंपल डिसकंटिन्युटी स्टँड्स फॉर फंक्शनच्या व्हॅल्यूज लेफ्ट राईटला एक्झिस्ट होतात बट इक्वल मिळत नाही तेव्हा. केस 2 म्हणजे जिथे फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्टच होत नाही लेफ्ट आणि राईटमध्ये.
लेफ्ट कंटिन्युटी राईट कंटिन्युटी ज्यावेळेस एक्झिस्ट होत नाही त्यावेळेला आपण म्हणू शकतो की डिसकंटिन्युटी इज टाईप 2. टाईप 2 ची डिसकंटिन्युटी मीन्स वेअर लेफ्ट राईट व्हॅल्यूज डज नॉट एक्झिस्ट. टाईप 1 ची डिसकंटिन्युटी किंवा सिंपल डिसकंटिन्युटी मीन्स left right continuous value exists but those are not equal, or if those are equal then it is not equal to the specific value of the function. केस 3 म्हणजे जिथे लेफ्ट आणि राईट कंटिन्युटी व्हॅल्यू एक्झिस्ट होतात बट दोज आर नॉट इक्वल इज सेड टू बी ऑर्डिनरी डिसकंटिन्युटी. अँड स्पेसिफिकली केस 4 मध्ये फंक्शनच्या व्हॅल्यू लेफ्ट राईट एक्झिस्ट होतात. एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस एक्झिस्ट, those are equal but not equal to specific value of f of x is said to be removable discontinuity. Now this is the most important discontinuity where on the left, on the right, the function is said to be discontinuous and it is found to be discontinuous but it is not equal to the specific value of f of x. Now why it is said to be removable discontinuity? Because if we redefine the function at particular point just equivalent to left and right continuity, the function becomes continuous. म्हणजे आपण त्याची जी डिसकंटिन्युटी आहे त्याला रिमूव्ह करू शकतो, म्हणून या डिसकंटिन्युटीला आपण रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी म्हणतो. या पॉईंट्सवर टाईप ऑफ डिसकंटिन्युटीवर MCQ भरपूर वेळेला एक्झाममध्ये आलेले आहेत. जो आपला क्वेश्चन नंबर 1 आहे ज्याच्यामध्ये 10 MCQ आहेत, त्या 10 MCQला 5 युनिटमध्ये जर आपण डिस्ट्रीब्यूट केलं तर प्रत्येक युनिटला 2-2 MCQ येतात. 2 MCQ येतात म्हणजे आपल्याला कंटिन्युटीवरचे 2 MCQ मिळणार. भरपूर क्वेश्चन पेपर्समध्ये या टाईप्स ऑफ डिसकंटिन्युटीवरच आपल्याला 1 MCQ जनरली मिळून जातो. पुढे क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू. तुम्ही जर ह्या युनिट्सला जर रनिंगमध्ये बघसाल किंवा स्किप करत बघसाल तर मधामध्ये मी जे छोटे पॉईंट सांगतो MCQच्या रिलेटेड, फॉर्म्युल्याच्या रिलेटेड, ते लक्षात येणार नाही आणि त्याचे जो आहे तो एक प्रकारे आपल्याला फायदाच होणार नाही. सो फायदा जर करून घ्यायचा असेल तर हे युनिट पूर्णपणे बघणं गरजेचं आहे. एक तर PYQ आहे, कम्प्लीट युनिट नाही आहे, PYQचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि हे पण जर आपण स्किप करणार असू तर हा व्हिडिओ बघितला काय नाही काय आपल्याला फायदा होणार नाही. तुम्ही फर्स्ट टाईम युनिव्हर्सिटीची एक्झाम देता, ट्रस्ट मी युनिव्हर्सिटीची एक्झाम एवढीही इझी होत नाही. युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये स्पेसिफिकली मॅथच्या पेपरमध्ये भरपूर वेळेला कॉम्प्लिकेशन्स येतात. अभ्यास जर खूप चांगला असेल तर कोणतीच एक्झाम ही एवढी टफ नसतेच किंवा हार्ड नसते. एक्झाम जरचा प्रिपरेशन जर का लॅक करत असेल तर नक्की हार्ड जाईल. त्याचसाठी युनिटला ॲटलिस्ट PYQला पूर्णपणे प्रिपेअर करा. इथे मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की सोनटक्के मॅथमॅटिक्स क्लासेस असं जर तुम्ही सर्च केलं टेलिग्रामवर और ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर अतीश जर का तुम्ही सर्च केलं तर माझा फोटो असलेला टेलिग्रामचं चॅनल आहे ते सर्च होतं. त्याच्यामध्ये मी या युनिटच्या मागच्या युनिटचे जे PDFs आहेत ते PDF जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन त्यांना बघू शकता, तिथून तुम्ही त्यांना डाउनलोड करू शकता, प्रिंटआउट काढू शकता आणि तुम्हाला डायरेक्टली यूज करू शकता. ज्या मुलांना प्रिंट नाही काढायचे आणि हँड रिटन नोट्स छान वाटतात त्यांनी हँड रिटनमध्ये नोट्स लिहून घ्या. या पेपरच्या नोट्स ज्या मी स्वतःच्या हँड रिटन जे आहेत त्या तयार केलेल्या आहेत. चला पुढच्या क्वेश्चनवर जाऊया. आपला नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. आपल्याला फंक्शन दिलेलं आहे f of x इज इक्वल टू 1/1 मायनस e रेस टू पॉवर 1/x आणि आपल्याला प्रूव्ह करायचा जो फंक्शन आहे तो सिम्पल डिसकंटिन्युअस आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिम्पल डिसकंटिन्युअस? द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन एक्झिस्ट बट आर नॉट इक्वल ऑन लेफ्ट अँड राईट. सो आपल्याला दाखवायचा आहे फंक्शन जो आहे तो सिम्पल डिसकंटिन्युअस आहे. तुम्ही जर ऑब्झर्व करसाल तर हा क्वेश्चन 3 क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेला आहे. मीन्स एकच क्वेश्चन 3 टाइम्स आलेला आहे. 3 स्टार क्वेश्चन मीन्स it has more probability to occur inside the exam. Okay, let's solve this question. आता आपल्याला सिंपल डिसकंटिन्युटी फाइंड करायची आहे. ओके, सो आपला जो फंक्शन आहे तो फंक्शन आहे आपला जो f of x इज इक्वल टू 1/1 मायनस e रेस टू द पॉवर 1/x. आपण राईट हँड कंटिन्युटी लेफ्ट हँड कंटिन्युटी चेक करूया. पहिले आपण चेक करू राईट कंटिन्युटी. फॉर्म्युला लिहूया राईट कंटिन्युटीचा. f of x प्लस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f of x प्लस h. आता आपल्याला ही जी काही कंटिन्युटी ही 0 पॉईंटवर फाइंड करायची. सो आपण x ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करू. पुट x इज इक्वल टू 0. आपला जो तयार होईल f of 0 प्लस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f of 0 प्लस h. आता आपला जो फंक्शन आहे तो फंक्शन आहे आपला जो 1/1 मायनस e रेस टू द पॉवर 1/x. या f of x च्या व्हॅल्यूवरून आपण f of 0 प्लस h ची व्हॅल्यू फाइंड करू. इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 1/1 मायनस e रेस टू द पॉवर 1/0 प्लस h.
यालाच लिहू शकतो आपण लिमिट h टेन्स टू 0 1/1 मायनस ई रेस टू दी पॉवर 1/h. सो आपला जो एक टर्म तयार झाली 1 मायनस 1/1 मायनस ई रेस टू दी पॉवर 1/h. एचची व्हॅल्यू 0 जी आहे ती सबस्टिट्यूट करू. इथे तयार होईल आपला जो इज इक्वल टू 1/1 minus e raised to the power 1/0. So it becomes 1/1 minus e raised to the power infinity. E raised to the power infinity is infinity. 1 minus 1 by infinity is equal to 1 by infinity, and its value becomes 0. So f of 0 plus याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मिळते आपल्याला 0. लेट्स गिव्ह इट इक्वेशन नंबर 1. आपण राईट हँड कंटिन्युटी फाइंड केली आणि आपल्याला 0 या पॉईंटवर राईट हँड साईडची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0. आता आपल्याला फाइंड करायची आहे लेफ्ट कंटिन्युटी. लेफ्ट कंटिन्युटीचा फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स मायनस इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स मायनस एच. आता स्पेसिफिकली आपल्याला एक्स इज इक्वल टू 0 या पॉईंटवर फंक्शनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो आपण पुट करू, पुट एक्स इज इक्वल टू 0. देअरफॉर एफ ऑफ 0 मायनस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 एफ ऑफ 0 मायनस h. आपला जो फंक्शन आहे 1/1 मायनस ई रेस टू पॉवर 1/x, यावरून आपण एफ ऑफ 0 मायनस एचची व्हॅल्यू फाइंड करूया. देअरफॉर एफ ऑफ 0 मायनस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 1/1 मायनस ई रेस टू दी पॉवर 1/0 मायनस h. याची व्हॅल्यू बनेल लिमिट h टेन्स टू 0 1/1 मायनस ई रेस टू दी पॉवर मायनस 1/h. एचची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली. लिमिट h टेन्स टू 0 1/1 मायनस ई रेस टू दी पॉवर मायनस 1/0. लिमिट h टेन्स टू 0 1/1 मायनस ई रेस टू दी पॉवर मायनस इन्फिनिटी. लिमिट आपण इथे आता लिमिटची व्हॅल्यू ऑलरेडी सबस्टिट्यूट करून झालेली. इथे लिमिट लिहिण्याची गरजच नाही पडत आपल्याजवळ. हा झाला 1/1 मायनस 1 बाय ई रेस टू पॉवर इन्फिनिटी. हा बनतो 1/1 मायनस 1/इन्फिनिटी. सो 1/1 मायनस 0 अँड इट्स व्हॅल्यू बिकम्स 1. सो एफ ऑफ 0 मायनसची व्हॅल्यू मिळते आपल्याजवळ 1. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. एफ ऑफ 0 मायनसची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 आणि एफ ऑफ 0 प्लसची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0. आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 एफ ऑफ 0 प्लस नॉट इक्वल टू एफ ऑफ 0 मायनस. आणि यावरून आपण जर आपण कंटिन्युटीच्या डेफिनेशनमध्ये बघितलं तर टाईप 1ची कंटिन्युटी आहे, म्हणजे सिम्पल डिसकंटिन्युटी आहे. देअरफॉर एफ ऑफ एक्स is said to be simple discontinuous. F of x is said to be simple discontinuous at x is equal to 0. सो बघा लेकरांनो, मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन जर सॉल्व करायचा असेल तर आपल्याला लेफ्ट कंटिन्युटी राईट कंटिन्युटी सॉल्व करणं गरजेचे आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला याचं सोल्युशन जे आहे ते मिळणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दाखवायचं आहे आपल्याला फंक्शन एफ ऑफ एक्स दिलेला आहे आपल्याजवळ आणि आपल्याला दाखवायचं आहे की एफ ऑफ एक्सची जी डिसकंटिन्युटी ती सेकंड टाईपची आहे. टाईप 1 सिम्पल डिसकंटिन्युटी, जिथे लेफ्ट हँड राईट हँड फंक्शन, लेफ्ट हँड राईट हँड कंटिन्युटी ही एक्झिस्ट होते, त्याची व्हॅल्यू निघते. बट ज्यावेळेस आपण डिसकंटिन्युटी ऑफ सेकंड टाईप म्हणतो त्यावेळेला फंक्शनची लेफ्ट कंटिन्युटी आणि राईट कंटिन्युटी एक्झिस्टच होत नाही. आपण डेफिनेशन बघितलेली. सो या क्वेश्चनला पण आपण बघू. हा क्वेश्चन AVAR 2 क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे. त्यालाही आपण सॉल्व करूया. गिवन आहे आपल्याजवळ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन 1/x, एक्स नॉट इक्वल टू 0 असताना आणि सेकंड व्हॅल्यू आहे 0, एक्सची व्हॅल्यू 0 असताना. सो आपल्याला सेकंड टाईपची डिसकंटिन्युटी दाखवायची. आपण परत सेम लेफ्ट कंटिन्युटी राईट कंटिन्युटी फाइंड करू. आपण पहिले फाइंड करू राईट कंटिन्युटी. राईट कंटिन्युटीचा फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स प्लस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 एफ ऑफ
एक्स प्लस एच इज इक्वल टू, आता पुट करूया, कोणत्या पॉईंटवर फाइंड करायची, कॉमन पॉईंट आहे 0 आणि क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे एक्स इज इक्वल टू 0, सो पुट एक्स इज इक्वल टू 0. आपण एक्सची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू पुट करू आपण 0. देअरफॉर एफ ऑफ 0 प्लस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 एफ ऑफ 0 प्लस h इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0. इथे तयार होतो आपला जो एफ ऑफ 0 प्लस h मीन्स साइन 1/0 प्लस h इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 साइन 1/h. सो एचची व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुट केली तर आपला जो ॲक्च्युअलमध्ये तयार होतो साइन 1/0 मीन्स साइन इन्फिनिटी. अँगल इन्फिनिटीवर साईनची व्हॅल्यू आपण स्पेसिफिक फाईंड करू शकत नाही, म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो देअरफॉर एफ ऑफ 0 प्लस डज नॉट एक्झिस्ट. एफ ऑफ 0 प्लस जो आहे तो एक्झिस्ट होत नाही, म्हणजेच राईट हँड कंटिन्युटी एक्झिस्ट होत नाही. होईल काय, आपण जर का इन्फिनिटी एवढा जर अँगल घेतला तर साईनच्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या -1 to 1 मध्ये लाय करत राहतात स्पेसिफिक इंटरवलमध्ये. 0 to π/2 मध्ये आपण पाहिलेलं आहे की व्हॅल्यू जी साइन 0 0 आहे, साइन π/2 1 आहे. सो 0 to π/2च्या इंटरवलमध्ये साईनची जी व्हॅल्यू आहे ती 0 to 1 आहे. -π/2 to +π/2 मध्ये व्हॅल्यू जी आहे ती -1 to 1 मध्ये लाय करते. मग अशामध्ये जर का आपला अँगल जर स्पेसिफिक आपल्याला माहीत नसेल, π/2च्या पुढे जर आपण गेलो π/2 to π साइन π 0 बनतो. π to 3π/2 3π/2ला साईनची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू निगेटिव्ह -1 बनते. आपल्याला एक्झॅक्टली माहीतच नाही की सायकलिक रोटेशनमध्ये इन्फिनिटी अँगल कुठे येईल. सो त्याची व्हॅल्यू +1 पण बनू शकते, -1 पण बनू शकते. एक्झॅक्टली व्हॅल्यू आपल्याला सांगता येत नाही की इन्फिनिटी पर्टिक्युलरली किती 2π मल्टिपल आहे. आपण गेस नाही करू शकत की त्याची व्हॅल्यू ही आपल्याला +1 मिळणार और -1 मिळणार और इन बिटवीन मिळणार. सो आपल्याला माहीत नसल्यामुळे की एक्झॅक्टली व्हॅल्यू काय मिळणार, फंक्शनची व्हॅल्यू तिथे एक्झिस्ट होत नाही, कारण आपण स्पेसिफिक व्हॅल्यू सांगू शकत नाही. लेफ्ट कंटिन्युटी बघूया. फॉर्म्युला आहे आपला जो एफ ऑफ एक्स मायनस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स मायनस h पुट x इज इक्वल टू 0. आपला जो बनेल एफ ऑफ 0 मायनस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 एफ ऑफ 0 मायनस h is equal to limit h tends to 0 f of x is sin 1/x, इथे बनेल sin 1/0 minus h. यालाच लिहू शकतो आपण लिमिट h tends to 0 लिमिट h tends to 0 sin of -1/h. सो f of 0 मायनस बनतोय लिमिट, आपण याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यामुळे आपला जो मायनस आहे तो बनेल लिमिट h tends to 0 मायनस साइन 1/h. ची व्हॅल्यू 0 पुट करूया, मायनस साइन 1/0 इट बिकम्स मायनस साइन ऑफ इन्फिनिटी. अगेन द व्हॅल्यू डज नॉट एक्झिस्ट. आत्ताच मी तुम्हाला पर्टिक्युलर याचं रिझन दिलं. देअरफॉर एफ ऑफ 0 मायनस डज नॉट एक्झिस्ट. सो आपण दोन्ही पण लेफ्ट आणि राईट दोन्ही पॉईंटवर फंक्शनची डिस्कंटिन्युटी चेक केली, कंटिन्युटी चेक केली, आणि दोन्ही ठिकाणी जी फंक्शनची व्हॅल्यू आहे ती एक्झिस्ट होत नाही. देअरफॉर एफ ऑफ 0 प्लस अँड एफ ऑफ 0 मायनस डज नॉट एक्झिस्ट. यावरून म्हणू शकतो आपण देअरफॉर एफ ऑफ एक्स इज डिसकंटिन्युअस. फंक्शन जो आहे तो डिसकंटिन्युअस आहे, इज डिसकंटिन्युअस अँड the discontinuity is of second type. ही जी डिसकंटिन्युटी आहे ही सेकंड टाईपची डिसकंटिन्युटी आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण सिंपल डिसकंटिन्युटी मीन्स टाईप 1ची डिसकंटिन्युटी प्रूव्ह केली आणि यामध्ये आपण टाईप 2ची डिसकंटिन्युटी प्रूव्ह केली. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपला जो एफ ऑफ एक्स बघा काय दिलेला आहे. आपला जो एफ ऑफ एक्स दिलेला आहे e⁻1/x अपॉन 1 प्लस e⁻1/x, एक्स नॉट इक्वल टू 0 आणि इक्वल टू 0 असताना फंक्शनची व्हॅल्यू जी येते 0 मिळते आपल्याला. यामध्ये प्रूव्ह करायचं आपल्याला की फंक्शन जो आहे तो सिम्पल डिसकंटिन्युअस आहे. आणि हा क्वेश्चन 3 एक्झाममध्ये आलेला आहे AWATR. सो दिस इज अ 3 स्टार क्वेश्चन, कारण हा जो आहे हा 3 टाइम्स रिपीट झालेला आहे. अशी गॅरंटी नाही की येतच असतो, बट
पॅटर्न बघता आपण आपलं लॉजिक, आपला सेन्स वापरू शकतो की मॅक्झिमम टाईम कोणते क्वेश्चन रिपीट होतात त्यांची प्रोबॅबिलिटी जास्त होते रिपीट होण्याची. ओके, सो लेट्स नॉट वेस्ट द टाईम, लेट्स सॉल्व द क्वेश्चन्स. एफ ऑफ एक्स गिवन आहे ई रेस टू दी पॉवर 1 अपॉन एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू दी पॉवर 1 बाय एक्स, एक्स नॉट इक्वल टू 0 असताना आणि इज इक्वल टू 0, एक्सची व्हॅल्यू 0 असताना परत सिम्पल डिस्कंटिन्युटी प्रूव्ह करायची आहे. म्हणजे लेफ्ट कंटिन्युटी राईट कंटिन्युटी एक्झिस्ट होतात, त्यांच्या व्हॅल्यू इक्वल मिळणार नाही आणि इन केस त्यांची व्हॅल्यू जर इक्वल मिळाली तर फंक्शनच्या ओरिजिनल व्हॅल्यू एवढी बनणार नाही. आता या गिवन फंक्शनवरून आपल्या असं लक्षात येतं की एक्सची व्हॅल्यू 0 असताना एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 0 एवढी व्हॅल्यू आहे. मग आपण याला असं लिहू शकतो, ॲट x is equal to 0, f of x is equal to 0 implies f of 0 is equal to 0. म्हणजे आपल्याला f of 0 ची जी व्हॅल्यू आहे ती मिळते 0. फंक्शनची x इक्वल टू 0 वरची व्हॅल्यू मिळते आपल्याला 0. आता फाइंड करू आपण राईट कंटिन्युटी. सेम फॉर्म्युला, f of x प्लस is equal to limit h tends to 0 f of x plus h. आपल्याला 0 पॉईंटवर फाइंड करायची, आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू. पुट x इज इक्वल टू 0, इथे बनेल आपला जो f of 0 प्लस इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f of 0 प्लस h. म्हणजेच हा तयार होतो लिमिट h टेन्स टू 0 f of h. फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू पॉवर 1 बाय एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू पॉवर 1 बाय एक्स. त्यावरून आपण एफ ऑफ एचची व्हॅल्यू पुट करूया, इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0. इथे बनेल न्यूमरेटरमध्ये आपल्याजवळ ई रेस टू दी पॉवर 1 अपॉन एच अपॉन 1 प्लस ई रेस टू दी पॉवर 1 अपॉन एच. एफ ऑफ एक्सवरून आपण एफ ऑफ एचची व्हॅल्यू पुट केली, तर यामध्ये जर आपण एचची व्हॅल्यू 0 पुट केली तर ई रेस टू पॉवर 1 बाय 0 म्हणजे ई रेस टू पॉवर इन्फिनिटी, इट्स बिकम इन्फिनिटी. न्यूमरेटरला इन्फिनिटी, डिनॉमिनेटरला इन्फिनिटी, हा इंडिटरमिनेट फॉर्म बनतो. सो आपण याच्यामध्ये थोडीशी कॅल्क्युलेशन करू. लिमिट एच टेन्स टू 0, डिनॉमिनेटरमधून आपल्याला ई रेस टू दी पॉवर 1 बाय एच कॉमन काढायचा. ई रेस टू दी पॉवर 1 बाय एच अपॉन ई रेस टू दी पॉवर 1 बाय एच कॉमन काढूया. फर्स्ट टर्म जी आहे ती 1 आहे, त्यामध्ये ई रेस टू पॉवर 1 बाय एच नाही आहे. सो आपण कॉमन काढल्यानंतर इथे राहील ई रेस टू पॉवर -1 बाय एच. ई रेस टू पॉवर 1 बाय एचमधून ई रेस टू पॉवर 1 बाय एच निघाला, 1 राहिला. आता इथे जो आहे तो न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा ई रेस टू पॉवर 1 बाय एच जो आहे तो कॅन्सल होतो. आपला जो रिमेनिंग आहे लिमिट एच टेन्स टू 0 1 अपॉन ई रेस टू दी पॉवर -1 बाय एच प्लस 1. यामध्ये एचची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली, इज इक्वल टू 1 अपॉन ई रेस टू दी पॉवर -1 बाय 0 प्लस 1. प्लस 1 म्हणजेच झालं 1 अपॉन ई रेस टू दी पॉवर मायनस इन्फिनिटी प्लस 1. म्हणजे त्याची व्हॅल्यू झाली 1 अपॉन 1 बाय इन्फिनिटी प्लस 1. सो इट बिकम्स 1 अपॉन 0 प्लस 1. सो आपला जो एफ ऑफ 0 प्लस ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तयार होते 1. इथे आपण इक्वेशन 1 ऑलरेडी अगोदर दिलेलं आहे, याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. सो आपण फाइंड केली आता राईट कंटिन्युटी. आता फाइंड करू आपण लेफ्ट कंटिन्युटी. फॉर्म्युला आहे आपला जो एफ ऑफ एक्स मायनस इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स मायनस एच. एक्सची व्हॅल्यू 0 पुट करूया. पुट एक्स इज इक्वल टू 0 एफ ऑफ 0 मायनस इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ 0 मायनस एच. म्हणजेच झालं लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ मायनस एच. फंक्शनची व्हॅल्यू पुट केली, लिमिट एच टेन्स टू 0. फंक्शन होता आपला जो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू पॉवर 1 बाय एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू दी पॉवर 1 बाय एक्स. त्यावरून आपण एफ ऑफ मायनस एच काढूया. ई रेस टू दी पॉवर -1 अपॉन एच अपॉन 1 प्लस ई रेस टू दी पॉवर -1 अपॉन एच. परत डिनॉमिनेटरमधून ई रेस टू पॉवर -1 बाय एच कॉमन काढला. लिमिट एच टेन्स टू 0 ई रेस टू पॉवर -1 अपॉन एच अपॉन ई रेस टू पॉवर -1 बाय एच कॉमन काढला. इथे राहिला ई रेस टू दी पॉवर 1 बाय एच प्लस 1. न्यूमरेटर डिनॉमिनेटचा ई रेस टू पॉवर 1 बाय एच कॅन्सल, -1 बाय एच कॅन्सल झाला. आपला जो टर्म राहिली आता लिमिट एच टेन्स टू 0 1 अपॉन ई रेस टू दी पॉवर 1 अपॉन एच
प्लस वन, यामध्ये एचची व्हॅल्यू 0 पुट केली, इज इक्वल टू 1 अपॉन ई रेस टू दी पॉवर 1/0 प्लस 1, म्हणजे झालं 1 अपॉन ई रेस टू दी पॉवर इन्फिनिटी प्लस 1 इज इक्वल टू 1 अपॉन इन्फिनिटी प्लस 1 इज इक्वल टू 1/इन्फिनिटी, आणि 1/इन्फिनिटीची व्हॅल्यू तयार होते 0. सो आपला जो मिळाला एफ ऑफ 0 मायनस इज इक्वल टू 0. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. फ्रॉम इक्वेशन्स 1 2 3, इक्वेशन 1 मध्ये एफ ऑफ 0ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आहे आपला जो एफ ऑफ 0ची व्हॅल्यू 0 आहे. इक्वेशन 2 मध्ये एफ ऑफ 0 प्लसची व्हॅल्यू 1 आहे, एफ ऑफ 0 0 आहे, एफ ऑफ 0 प्लसची व्हॅल्यू 1 आहे, एफ ऑफ 0 मायनसची जी व्हॅल्यू आहे ती मिळते आपल्याला 0. मग आपण म्हणू शकतो देअरफॉर एफ ऑफ 0 प्लस नॉट इक्वल टू एफ ऑफ 0 मायनस. एफ ऑफ 0 प्लस एफ ऑफ 0 मायनसच्या व्हॅल्यू आपल्याला सेम मिळत नाही आहे, यावरून फंक्शन जो आहे तो कंटिन्युअस होतच नाही आहे. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज सिम्पल डिसकंटिन्युअस ॲट, फंक्शन जो आहे तो डिसकंटिन्युअस बनतो ॲट एक्स इज इक्वल टू 0 या पॉईंटवर. सो या एक्झाम्पलमध्ये आपण ऑब्झर्व केलं की सर्वात पहिले आपण ॲट पर्टिक्युलर पॉईंट 0वर व्हॅल्यू काढली एफ ऑफ 0, नंतर आपण राईट कंटिन्युटी काढली एफ ऑफ 0 प्लस, नंतर काढली आपण लेफ्ट कंटिन्युटी एफ ऑफ 0 मायनस. आपल्याला लक्षात आलं की एफ ऑफ 0 प्लस आणि एफ ऑफ 0 मायनसच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या सेम मिळत नाही, त्या कारणाने फंक्शन जो आहे तो डिसकंटिन्युअस बनतो. आणि ही जी डिसकंटिन्युटी ही जी आहे ही सिम्पल डिसकंटिन्युटी आहे, मीन्स टाईप 1ची डिसकंटिन्युटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन